प्रसन्न रेषा मिश्किल रेषा शिदंचाच रेषा प्रणाम अमुचा तुझला जाची रेषा हीच भाषा. महाराष्ट्राच्या हास्यरेषा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक 10-15 मिनटं मी आपल्याशी नुसतं बोलणार आहे, एकही चित्र दाखवणार नाही आहे. कारण हा विषय नेमका काय आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून मी फक्त बोलणारच आहे. आणि त्याच्यानंतर मी सलग काही चित्र दाखवेन. महाराष्ट्र ज्याच्या नावामध्ये महा आहे, हा अनेक कलांमध्ये खरोखरच महान आहे आणि याचे पुरावे आहेत. कुणी नुसतं बोलत नाहीत. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगतो की साधी गोष्ट, संगीत नाटक महाराष्ट्रामध्ये आजही चालू आहे आणि 125-150 वर्षापूर्वी ते चालू होतं. ही गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणावरती फक्त महाराष्ट्रातच आहे. तसंच साहित्य, म्हणजे 700-800 वर्षापूर्वी एक मराठी माणूस सांगतो की सगळं जग एकच आहे, ज्यांना आपण संत ज्ञानेश्वर म्हणतो. हा विचार त्यावेळेला येणं ही किती मोठी गोष्ट आहे. आणि स्वतःचं राज्य असावं, स्वतःची भाषा बोलणारं, स्वतःची संस्कृती जपणारं राज्य असावं. आणि नुसतं असावं असं नव्हे, तर विपरीत परिस्थितीमध्ये ते मांडून जगभरामध्ये एक मोठा पराक्रम गाजवणारे शिवाजी महाराज इथलेच आहेत. त्यांच्यानंतर असे अनेक लोक आहेत, इतिहासामधले आहेत, राजकारणामधले आहेत. स्वराज्य हा शब्द सांगून खरोखरच ते मिळवण्यासाठी पराकाष्ठा करणारे लोकमान्य टिळक इथलेच, पुण्यातलेच, महाराष्ट्रातलेच आणि भारतातले सुद्धा. अशा अनेक ज्या शाखा आहेत आपल्या जगण्यातल्या, या सगळ्या शाखामध्ये महाराष्ट्र हा अग्रक्रमी आहे. आता म्हणजे गायतोंडे यांचं एक पेंटिंग 35 कोटी रुपयाला विकलं जातं, ही मराठी माणसाचाच अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे ना अमूर्त चित्रकलेमधली. तर तसं व्यंगचित्रकलेच्या बाबतीमध्ये मी थोडासा अभ्यासक आहे त्याचा. आणि मला असं सांगावंसं वाटतं की संपूर्ण भारतामध्ये व्यंगचित्रकला अत्यंत समृद्ध असेल तर ते महाराष्ट्रात आहे. आणि याचे पुरावे आहेत. म्हणजे 1880 साली ज्या वेळेला मोजकीच वर्तमानपत्र नियतकालिका होती, त्या काळामध्ये हिंदू पंच निघायचं आणि हिंदू पंचमध्ये व्यंगचित्र यायची. 1880 किती लोक त्यावेळेला साक्षर होते आणि किती लोकांना वृत्तपत्र विकत घेण्याची की ऐपत होती, हा अभ्यासाचा विषय. अशा काळामध्ये एक वृत्तपत्र किंवा नियतकालिक जे काय असेल ते काढायचं, साप्ताहिक काढायचं, त्याच्यामध्ये कार्टून छापायची. व ती कार्टूनसुद्धा कशी त्यावेळेच्या राजकारणावरती होती. त्यातली काही व्यंगचित्र उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये टिळकांना पाठिंबा देणारी आणि गोखल्यांच्यावरती टीका करणारी अशी जळजळीत व्यंगचित्र त्या काळामध्ये येत होती. आणि तो वारसा नंतर पुढे आला. आणि साधारणपणे मी ज्याला मराठी व्यंगचित्र खऱ्या अर्थानं रुजली, हिंदू पंच एक उदाहरण झालं, सुरुवात झाली म्हणून. परंतु ते खऱ्या अर्थानं ते बी रुजावं लागतं. बरं, बी रुजवून त्याला नुसतं कोंब आले म्हणजे ते वाढतं असं नव्हे, त्याला विविध प्रकारे त्याला खत पाणी घालावं लागतं. जे व्यंगचित्रकलेच्या बाबतीमध्ये ते काम, पहिलं काम, मोठं काम केलं ते शंकरराव किर्लोस्कर. शंकरराव किर्लोस्करांचं आत्मचरित्र आहे संवाकीय म्हणून, ते मी वाचलं. त्याच्यामध्ये व्यंगचित्र हा शब्दच नाही आहे. इतक्या विविध शाखांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यातली एक शाखा म्हणजे व्यंगचित्र. तर इंडस्ट्री उभी करणं शून्यातून, ज्या माळरानावरती काहीच येत नाही तिथे कोट्यवधी रुपयाचं उद्योग समूह उभं करणं, हजारो लोकांना नोकऱ्या देणं, ही साधी गोष्ट नाही आहे. आणि ती 5-10 वर्षांची नाही आहे, ती अजूनही चालू आहे. किर्लोस्कर समूह ज्याला आपण म्हणतो ते. तर अशामध्ये शंकरराव किर्लोस्कर येतात. त्यांना किर्लोस्कर मासिक काढावं असं वाटतं. किर्लोस्कर खबर हे त्याचं नाव होतं सुरुवातीला. आणि मग त्याच्यातून विविध समाजामधल्या लेखकांना वगैरे त्यांनी सांगितलं ना, ज्यांना काहीही लिहिता येत नाही त्यांच्याकडून त्यांनी लिहून घेतलं अनुभव. म्हणजे विलक्षण माणूस होता शंकरराव किर्लोस्कर. जीवनातल्या असंख्य विपरीत आणि अशा प्रसंगाने त्यांनी समर्थपणे तोंड दिलेलं आहे. माझ्या दृष्टीने शंकरराव किर्लोस्कर हा महापराक्रमी माणूस होता त्यांचं जीवन बघितलं तर. तर त्यांनी ते किर्लोस्कर खबर सुरू केलं. सावरकरांनी भेट दिली. सावरकर म्हणे खबर शब्द नको, तो पारसी शब्द आहे, दुसरं काहीतरी घ्या. मग शेवटी त्यांनी खबर काढून टाकली आणि नुसतं किर्लोस्कर या नावानं ते मासिक सुरू झालं. पण ते सुरू झालं नुसतं ते स्वतः उत्तम चित्रकार होते. मी किर्लोस्कर काय नव्हते असं म्हणावं लागेल.
उत्तम फोटोग्राफी करायचे, उत्तम पेंटिंग्स करायचे आणि शिकार करायचे आणि धडाडीचे उद्योगपती, असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव कितीतरी लोकांना त्यांनी आयुष्यात उभं केलं. आणि अशातच त्यांनी कार्टून्स काढले. कार्टूनसुद्धा 2 प्रकारची काढली. एक म्हणजे समाजावरती टीका करणारी सामाजिक व्यंगचित्र, काय त्यातले खुलून लग्न मंडपातील विनोद असं त्यांचा एक त्यावेळेचा संग्रह आहे. कदाचित तो मराठीतला पहिला संग्रह असेल व्यंगचित्रांचा संग्रह काढावा असं. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या काळच्या लग्न पद्धतीमध्ये ज्या ज्या काही गमतीजमती होत असत त्याच्यावर त्यांनी अतिशय खुमासदार भाष्य केलेले आणि गमतीजमती आहेत. पण राजकीय चित्रसुद्धा काढली. राजकीय चित्र म्हणजे त्यांनी अक्षरशः महात्मा गांधींच्या पासून अनेकांच्यावरती परफेक्ट, ज्याला व्यंगचित्रकाराचे जे प्रमुख कर्तव्य आहे की कठोरपणे टीका करणं, ते त्यांनी केलेलं आहे. तिसरा जो त्यांनी प्रकार एक विलक्षण केला तो म्हणजे समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी. आपला समाज अनेक प्रकारे मागासलेला होता. जातीभेद तर होतेच होते, परंतु उद्योग करण्याची इच्छाच नसणे, आत्मविश्वास नसणे, असे अनेक जे अवगुण आहेत ते 100% मराठी माणसामध्ये होते. त्याच्यावरती परावृत्त करून त्यांना जगण्यासाठी काहीतरी उमेद मिळावी म्हणून त्यांनी चित्र काढलेली आहेत. त्याच्यातलं एक चित्र असं आहे आणि ती सगळी हे आहेत. मग आता तुम्हाला ती बघताना करायची ती ढोबळ वाटतील, परंतु काही वेळा काय असतं की अडाणी माणसाला समजावून सांगायचं असेल तर काहीतरी ढोबळपणाने सांगितलं तर त्याला लवकर कळतं. तोच त्यांचा दृष्टिकोन होता की शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा. 1928 वगैरे सालातलं चित्र आहे ते. म्हणजे आता आणखीन 2-3 वर्षांनी शताब्दी होईल त्या चित्राची. प्रश्न तेच आहेत. 100 वर्षापूर्वी त्यांनी चित्र काढलेलं आहे. काय चित्र काढलं आहे? शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतोय मोठा, खूप लोक जमलेले आहेत, हत्ती अंबारी सगळे त्या काळातले कोण सरदार बिरदार असतील, फेटे घातले सगळे आलेले आहेत आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराज पुढे आहेत आणि ते विचार म्हणत आहेत की असे पुतळे उभे करण्यापेक्षा मी जे काम केलं समाजासाठी ते तुम्ही केलं तर अधिक बरे होईल. हा विचार त्यांनी 100 वर्षापूर्वी मांडलेला आहे. दुर्दैवानं आपण अजून तो काही शिकलेलं नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. अजूनही आपल्याला पुतळे उभे करण्यातच धन्यता आपण मानतो. कारण मगाशी म्हणलं की शिवाजी महाराजांचे पुतळा उभं करणं म्हणजे शिल्प. कुणाचं आहे? शिवाजी महाराज कशा? कुणाचे पुतळे उभे करा. बाकी त्याच्यामध्ये कला विला असण्याचा काही संबंध नाही आहे. तर अशा प्रकारची त्यांनी हे काढलेली आहेत. किंवा कवितेच्या माध्यमातून त्यांनी काही व्यंगचित्र रेखाचित्र रेखाटलेली आहेत. तर असे शंकरराव किर्लोस्कर आहे ना, हे पायोनियर आहेत मराठी व्यंगचित्रकाराचे. आपण त्यांचे सर्व व्यंगचित्रकारांनी त्यांचे आपण ऋणी असलं पाहिजे. कारण ही कला त्यांच्यामुळे सुरू झालेली आहे आणि त्यांनी इतकंच कोण थांबले नाहीत. तुम्हाला आठवत असेल माझ्या एका पहिल्या पुस्तकामध्ये र.बा. केळकर नावाचे गृहस्थ होते. ते चित्रकार होते आणि मी एकदा लचक्यांच्याकडे गेलो होतो. हरिश्चंद्र लचके इथेच राहायचे, कुठे प्रभात रोड त्या साईडला कुठे ते राहायचे. हां, तिथे. तर ते मी माझ्या पहिलं जे पुस्तक होतं निवडक मराठी व्यंगचित्र, याच्यासाठी मी अनेक व्यंगचित्रकारांची माहिती एकत्र गोळा करत होतो. तर त्यावेळेला लचके मला म्हणाले, मी म्हटलं कोणाकोणाचे घेतले त्यांनी? म्हटलं ही सगळी नावं आहेत. ते म्हणे हो ते र.बा. केळकरांचं घ्या ना. म्हटलं कोण? मला माहिती नाहीत र.बा. केळकर. त्यांचे कुठे चित्र मिळतील? हो त्यांची चित्र कशाला मिळतील ते स्वतःच आहेत म्हणाले. वय वर्ष 90. मी लगेच त्यांच्याकडे गेलो. दाढी अशी पांढरी शुभ्र दाढी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले र.बा. केळकरांना मी ते भेटलो. तर र.बा. केळकरांनी मला एक अनुभव सांगितला. ते नगरचे आहे. नगरला त्यांची मोठं गॅलरी का असं काहीतरी आहे, चित्रवित्र आहेत त्यांची, आणि चित्रकलेचे शिक्षक ते. तर ते म्हणाले शंकरराव किर्लोस्कर आणखी र.बा. केळकर यांनी त्यावेळेला एक व्यंगचित्रांची स्पर्धा घेतली. बघा, व्यंगचित्रकला रुजलेली नसताना स्पर्धा घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानिमित्तानं अनेक लोक पुढे येतात आणि कळतं. तर ती आम्ही स्पर्धा घेतली आणि त्याचं पुण्यातच कुठेतरी त्याचं ते प्रदर्शन होतं आणि स्पर्धा सगळी चित्र लावलेली होती आणि एका चित्राला पारितोषिक द्यायचं त्यांनी ठरवलं. तर शाळकरी मुलगा आला पुढे. त्याने नाव घेतलं. एक शाळकरी मुलगा पुढे आला. ते म्हणाले तू कोण? मी चित्र काढले म्हणाले. अरे वा. आणि डोक्याला टोपी, अशी हाफ पॅन्ट, अशा प्रकारचा साधा मुलगा होता. तुझं नाव काय? तो म्हणाला हरिश्चंद्र लचके. अशी ती सुरुवात आहे. ही याला म्हणतात परंपरा. आता हरिश्चंद्र लचके यांनी नंतर किर्लोस्करांचं झालं, त्याच्यानंतर हरिश्चंद्र लचके त्यांनी हास्यचित्रांकडे मोहरा वळवला. लचकेंची एक आठवण फार म्हणजे फार सांगितलीच पाहिजे अशी आहे त्यांच्या चित्रांची.
तर ते शाळकरी वयात असताना 1942च्या ह्याच्यात ते कुठेतरी चित्र वगैरे काढत होते लोकमान्य दैनिकामध्ये वगैरे. आणि चित्र काढलं आणि मग ब्रिटिशांच्या विरोधात होतं. ब्रिटिश लोक आले, सैनिक आले, त्या याच्यावर संपादकांना पकडलं, ह्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. असं सगळे गेले. तर व्यंगचित्र काढलं, मग यांना पण नेलं. मग ते छोटा मुलगा एवढा हरिश्चंद्र लचके गेले. तू कोण? मी कार्टुनिस्ट आहे म्हणाले. हे तू काढलंस चित्र? तर हो. ठीक आहे, याच्यापुढे काढू नकोस. मी सोडून दिलं त्याला. लचकेने सांगितलेलं हे प्रसंग आहे हा. आणि पुढे आणखीन एक फार मोठा प्रसंग लचकेंच्या बाबतीमध्ये जो खूप कमी लोकांना माहिती आहे, तो म्हणजे लचकेनी जेव्हा हिरोशिमावरती, नागासाकी आणि हिरोशिमावरती जेव्हा बॉम्ब पडले ना, त्यावेळी त्याने एक व्यंगचित्र काढलं की ॲटॉमिक बॉम्ब हॅच्ड असं म्हणून. ते बॉम्ब, कारण कबूतर मेलं ना, शांततेचं कबूतर मेलं त्या क्षणी. ज्या क्षणी बॉम्ब फेक झाली आणि लाखो लोक मेले, त्या क्षणी ते मेलंच कबूतर. तर त्यांनी ते कबूतर दाखवलं मरणासन्न अवस्थेमधलं आणि ते ॲटॉमिक बॉम्ब हॅच्ड असं म्हणून त्याने चित्र काढलं. हे चित्र कुठे प्रसिद्ध झालं? म्हणजे मला वाटतं 44 साली काहीतरी बॉम्ब पडला तो, 44-45 साली. तर हे चित्र मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालं. मी जे म्हणतो ना, मराठी माणूस कुठे आहे हे आपल्यालाच माहिती नाही आहे, ते हे आहे. मराठी माणूस, ज्यावेळेला मराठी माणूस टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे ब्रिटिश टाइम्स ऑफ इंडियामध्ये बेदखल केला गेलेला होता, अशा वेळी मराठी माणसाचं व्यंगचित्र फ्रंट पेजवरती येतं, ते पण पॉलिटिकल कार्टून. याला महत्त्व आहे. पुढे लचकेने आपली लाईन बदलली, ते हास्यचित्रांकडे गेले वेगळं. हे व्यंगचित्र शोधायचं कसं, कुठे मिळेल? मी शोधून काढलं, मला ते व्यंगचित्र मिळालं. ते ह्या माझ्या आगामी जे महाराष्ट्राचे हास्यरेषा जे पुस्तक आहे त्याच्यात ते आहे. तर अशी अनेक दुर्मिळ चित्र. आणि माझा स्वभाव असा आहे की आपण किती श्रीमंत आहोत हे आपल्यालाच माहितीच नाही आहे. आमच्याकडे भयंकर इस्टेट आहे, हो, माहिती नाही. किती एकर जमीन आहे? नाही माहिती नाही. आहे, भरपूर आहे. आणि तुमच्या बिल्डिंग्स किती आहेत? काहीतरी आहेत म्हणतात, वडिलांनी लिहून ठेवलं कुठेतरी वही गावानं आता माझी. हे असले आपण आहोत की तुम्ही किती श्रीमंत आहात कलेच्या बाबतीमध्ये, सर्व साहित्य कलांच्या बाबतीमध्ये, हे तुम्हालाच माहिती नाही आहे. हे सगळं माहिती व्हावी निदान की व्यंगचित्रकलेमध्ये आपण किती श्रेष्ठ आहोत याची माहिती व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या हास्यरेषा या ग्रंथाचं मी काम गेलं जवळपास 3 वर्ष करत आहे. अनेक ठिकाणी मी माहिती गोळा करतोय आणि क्रमाने मी तुम्हाला त्यातली काही चित्र दाखवणारच आहेत. काही लोकांची मी घेऊ शकलो नाही त्याच्यामध्ये चित्र, परंतु ज्यांच्याकडून मागवली त्या बहुतेक सगळ्यांची चित्र याच्यामध्ये आहेत. एक एक चित्र नमुना दाखल म्हणून मी दाखवतोय. आणखीन त्याचं रसग्रहण त्या ह्याच्यामध्ये आहे, लेख जे आहेत. कारण नुसती माहिती नाही आहेत की वसंत सरोटे श्रेष्ठ काय आहेत, काय त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत. श्रीधर फडणवीसांचा कुठला फॅक्टर महत्त्वाचा आहे ते महत्त्वाचं आहे. हरिश्चंद्र लचके पहिले मोठे हास्य चित्रकार, का त्यांची चित्र लोकांना आवडत होती, हे सगळं त्याच्यामध्ये यावं. आणि अशा प्रकारचा ग्रंथ पुन्हा एकदा सांगतो संपूर्ण भारतात कुठेही असणार नाही आहे. तो असेल तर फक्त मराठीतच. हा खजिना आहे. मी स्वतःचं कौतुक करत नाही, मी मराठी व्यंगचित्र कलेचं कौतुक करतोय. मी फक्त तो पेटारा काढलाय बाहेर. आणि हा खजिना आहे. हा खजिना तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. हा खजिना लुटला जाईल याची भीती बाळगू नका. फक्त तुम्ही मित्रमंडळींसमोर याचा आनंद लुटा. लुटण्याची भीती नाही, पण अशा प्रकारे तुम्ही तो आनंद लुटू शकता हे नक्कीच. कारण याच्यामध्ये कसं आहे, चित्र आणि विनोद ह्या दोन गोष्टींचा संगम जिथे होतो तिथे व्यंगचित्रकला जन्माला येते. मी काही नमुने तुम्हाला दाखवतो आता आणि काही प्रसंग पण आहेत खूप चांगले. याचं पुस्तकाचं काम सुरू केल्यानंतर हे कोण प्रकाशित करणार असा एक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होता. परंतु लवकरच महाराष्ट्रातली एक अग्रगण्य प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी पुढे आली, ती आहे ग्रंथाली प्रकाशन. त्यामुळे ग्रंथाली प्रकाशनासाठी आपण एकदा टाळ्या वाजवाव्या. याचं एक तात्पुरतं आम्ही एक मुखपृष्ठ केलेलं आहे, हे फायनल नाही आहे, पण साधारण याच आशयाचं ते असेल. कारण इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत या पुस्तकामध्ये की ते सगळ्यांची सांगड घालणं जरा सावकाशीनं करण्यासारखं काम आहे. कारण याच्यात
निगुतीनं काम करावं लागेल याला, कारण हे माझं एकट्याचं नाही आहे, हे अनेकांचं पुस्तक आहे, ती जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळं तूर्त याचं जे डिझाईन आहे हे अशा प्रकारचं असेल आणि हे केलेलं आहे आमचे मित्र चारुहास पंडित यांनी. पहिलं जे चित्र आहे हे किर्लोस्करांचं आहे आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेच्या अगोदरचं आहे, त्या सुमारासचं. पाठीमागं आहे तो हिटलर आहे. हिटलर अर्थातच वाटमारी करणारा दरोडेखोर आहे आणि पुढे ते ज्या खेचरावरती, ज्या गाढवावरती सामान घेऊन चाललंय, मौल्यवान सामान, तो आहे पुढचा तो ब्रिटिश साम्राज्यशाही ती आहे, ती त्या गाढवावरून सामान घेऊन चाललेली आहे. आणि ते हिंदुस्थान आहे ते गाढव, कारण हिंदुस्थानी त्यावेळेला गाढवच होते, कारण इतके वर्ष तुम्ही गुलामगिरी सहन करताय, याचा अर्थ तुमची लायकी ती त्या प्रकारेच आहे, त्यामुळं ती गुलामगिरीवरती आहे केलेली. आणि खाली पेन्सिलने एक वाक्य लिहिलेलं आहे, मी जरा सांगतो. चोराच्या धास्तीने मालकाची धावपळ झाली तरी भारवाहकाला त्याचे काय. हे दिसतंय सगळ्यांना. लास्ट फुल स्क्रीन करू का? ते ती मी काही तंत्रज्ञानानं बोलवलेलं आहे, ते लवकरच त्याच्यावर निर्णय घेतील. तर हे जे चित्र आहे ना, याच्यामध्ये सगळं आहे. म्हणजे शंकरराव किर्लोस्कर हे किती उत्तम चित्रकार होते. मग त्याची मांडणी, कॅरिकेचर, बॉडी लँग्वेज हे सगळं व्यवस्थित आहे. ॲनिमल ड्रॉइंग हे उत्तम आहे, काहीच हे नाही. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो, ह्याचं ओरिजिनल माझ्याकडे आहे. कसं मिळवलं ते विचारू नका, पण ते रीतसर मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक नाव मराठी व्यंगचित्रकला की ज्यांनी पुढे ही रुजवली, वाढवली जी आहे ना, ते आहे दीनानाथ दलाल. दलालांची चित्र पाहून आम्ही या कलेकडे आलो. म्हणजे चित्रकलेकडे आलो तर शेकडो सापडेल तुम्हाला, पण व्यंगचित्रकलेकडे आलो हे सांगणारे 3 महान व्यंगचित्रकार आहेत. एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वेळा म्हटलेलं आहे की आम्ही ते दलालांच्याच स्टुडिओमध्ये आम्ही जायचो, मी श्रीकांत, आम्ही जायचो, बघत बसायचो काय करतायत दलाल, छान काम करायचे, असं बाळासाहेबांनी अनेक वेळा आम्हाला सांगितलेलं आहे. दुसरी व्यक्ती म्हणजे वसंत सरवटे. त्यांनी मला आणि त्यांच्या की दलालांनी केलं ना तसं करायला पाहिजे बघ, असं त्यावेळेला लहानपणी लोक अनेक सांगायचे. तू असं करून तू दलालांचं बघ काम. आणि खरोखरच दलालांच्या कामामुळे प्रभावित होऊन त्यांनी सुरुवातीचं काही काम केल्यानंतर लक्षात आलं की स्वतःची वाट स्वतः शोधली पाहिजे. वसंत सरवटे. आणि तिसरे मोठे व्यंगचित्रकार म्हणजे श्रीधर फडणीस. त्यांनी सुद्धा अनेक वेळा की दलालांचं आदर्श ठेवला पाहिजे समोर, की त्यांची रंगसंगती, त्यांची मांडणी, त्यांचं एकूण चित्र काढण्याची पद्धत, हे सगळं दलाल आदर्श. या दलालांनी जी इतक्या असंख्य गोष्टी केल्या, इन्क्लुडिंग सिनेमासुद्धा त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. यश अपयश हा भाग वेगळा, परंतु अशा अनेक गोष्टी या गोव्यातून आलेल्या मुलाने मुंबईत आल्यानंतर मराठी शिकले, अशा त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहेत सगळे. आणि तसं त्यांनी चित्रकलेचे असंख्य प्रकार त्यांनी हाताळले. पुस्तकांची मुखपृष्ठ तर असंख्य केली. दीपावलीसारखं मासिक काढलं, त्याच्यामध्ये त्यांच्या प्लेट्स होत्या सगळ्या. व्यंगचित्र काढली, व्यंगचित्रांचा संग्रह निघाला त्यांचा. आणि त्याच्यातलं एक पुढचं चित्र तुम्हाला दाखवतो. आणि बरं, त्या चित्रांमध्ये काय आहे, राजकीय पॉलिटिकल कार्टून्स आहेत सगळे. काय त्याच्यामध्ये, त्यावेळेला त्यांनी अत्यंत मुक्त हस्ताने, की जे खरोखरच व्यंगचित्रकाराचं खरं काम आहे, त्यांनी गांधीजींच्यावरती टीका केलेली आहे, त्यांच्यावरती आणि त्यांच्या धोरणांवरती. पण मी पुढे अनेक लोकांना बघितलं की गांधीजींच्या ह्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला काय, आमच्यावर कसे काय तुम्ही कार्टून काढता काय, तुझं लायकी आहे का रे कार्टून काढायचे आमच्या, अशी काढतो.
असं कोणी त्यावेळेला कोणी हल्ला बिल्ला कोणी करत नव्हतं व्यंगचित्र काढलं म्हणून. हा शोध आपण नंतर लावलाय की व्यंगचित्रकावरती हल्ला करण्यात, त्यावेळेला शोधच लागलेला नव्हता. त्यावेळेला लोकांना वाटायचं की व्यंगचित्र काढलंच पाहिजे, हक्कच आहे त्याचा तो. एनिवेज, हे दलालांचं चित्र आहे. म्हणजे हिटलरनी आरामात आक्रमण केलं ऑस्ट्रियामध्ये एका रात्रीत, तर त्यावेळेला ते अहिंसक मार्गानेच केलं असेल असं समजून ना गमतीशीर पद्धतीनं दलालांनी गांधींचे चित्र काढले की हिटलरला गांधीचे दाखवलेले आहेत. आणि अहिंसक आहे, फक्त बंदूक आपल्या घेतल्या आहेत म्हणून कुठे ठेवणार ना त्या, म्हणून पाठीमागे घेतलेल्या आहेत त्या. अशा रीतीनं संपूर्ण प्रसंगाचं कॉन्सन्ट्रेशन करणं जे राजकीय व्यंगचित्रकाराचं काम आहे, की प्रसंग अनेक दिवस घडत असतो पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन करा आणि एका चित्रात दाखवा. म्हणून ते 10 अग्रलेख किंवा 100 अग्रलेख बरोबर एक व्यंगचित्राचं म्हणतो, ते त्याच्यासाठी आहे की एक चित्रात तुम्हाला सगळं कळतं. हिटलरनी गांधीजींचं घड्याळ सुद्धा घेतलेलं आहे आणि अनवाणी आहेत बिचारा हिटलर. तर ही जी एक प्रकारे खिल्ली उडवणं प्रसंगाची, जे व्यंगचित्रकाराचा अधिकारच आहे, ते दलालांनी परफेक्ट केलं. आणि दलालांच्यामुळे अनेक लोक पुढे राजकीय व्यंगचित्रकार झाले. त्याच्यापैकी एक महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे. हरिश्चंद्र लचके, गमतीशीर चित्र की त्यांनी हास्यचित्रकला रुजवली आणि मोठ्या प्रमाणावर रुजवली आणि फॅन्टसीचा मुक्त हस्ते त्यांनी वापर केला. याला हरिश्चंद्र लचकेंची हास्यचित्रातली जादू असं म्हणता येईल. बाळासाहेब ठाकरे, मला वाटतं उद्या का परवाच काहीतरी नागपंचमी आहे म्हणून हे मुद्दाम हे चित्र घेतलेलं आहे. आणि वसंतराव नाईक आहेत. आणि एखाद्या पर्सनॅलिटीची कशी उत्तम खिल्ली उडवावी याचं चांगलं उदाहरण असेल ना मराठीमध्ये तर ते बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र, कॅरिकेचर्स. आणि अर्थातच संपूर्ण सीन ते कसा उभा करायचा, म्हणजे ते खूप प्रयत्न करतायत म्हणे. वसंतराव नाईक म्हणाले होते, मी सीमा प्रश्न लवकर सुटेल, मी खूप प्रयत्न करतोय त्यासाठी. ते असे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे त्यांचं किती ते वाकून हे करणं, घाम आलेला आहे त्यांना, घाम फुटलेला आहे, पुंगी उड, हे 100% अगदी हेच आहे. आणि लोकांना आशा लवकरच सीमा प्रश्न असा उभा येईल, फणा काढेल वगैरे वगैरे वगैरे. हा अशा रीतीनं बाळासाहेब ठाकरे जी खिल्ली उडवायचे ना ती त्याच्यातूनच. दुसरे व्यंगचित्रकार हे वसंत सरवटे. वसंत सरवटे यांनी सुद्धा मराठी व्यंगचित्रकलेमध्ये अद्भुत काम केलेलं आहे, विविध प्रकारचं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या व्यंगचित्रांचं वर्णन म्हणजे वैचारिक, आशयगर्भ. तर ललितचं हे जे व्यंगचित्र आहे हे मी मुद्दाम घेतलेलं आहे, मी कवर आहे, मुखपृष्ठ आहे दिवाळी अंकाचं. काय आहे की हा जो संपूर्ण डाव्या बाजूचा जो दिसतोय ते सगळा बंगला आहे जुन्या काळातला, दगडी बांधकाम असलेलं, बारीक बारीक तपशील आहेत त्याच्यामध्ये, खूप सुंदर झाडं. आणि ते रंगांचा वापर इतका छान करायचे सरवटे की त्यांनी वेगळेच रंग वापरायचे. जांभळ्या रंगाचं झाड असू शकतं का, पण जो सरवट्यांच्या चित्रामध्ये सापडू शकेल. ते त्यांचं ते मांडण्याची पद्धतच अशी उत्तम होती. ती मुलं खेळतायत बागेमध्ये, माळी आहे तो झाडांना पाणी घालतोय, मालक काय तर निवांतपणे आरामखुशीत नुसताच बसलेला नाही, मोबाईल घेऊन तो पुस्तक वाचतोय. दिसतंय ते बारीक, किती बारीक तपशील आहे ते. आणि हिरवगार वातावरण आहे आणि कुंपण आहे 100%, पण ते कुंपण पारदर्शक आहे, आतलं काय चाललंय ते दिसू शकतं, संवाद होऊ शकतो. हे महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे. आणि कौलारू घर, त्यामुळे अपसूक येणारं ते सौंदर्य सगळं आहे. आणि या सगळ्यांवरती आता हा जो बंगला आहे ना हा चाललाय रिडेव्हलपमेंटला. रिडेव्हलपमेंटचा जो नकाशा आहे तो नकाशा इथे दिसतोय, तो त्याच्यावरती येणार आहे. आणि आता ही जी नवीन इमारत आहे, पूर्वी जिथे एकही सायकल सुद्धा नव्हती तिथे आता कार पार्किंग आलेलं आहे. आणि असंख्य एकमेकावरती आहेत. संपर्काची प्रत्यक्ष बोलायची भाषा नाही आहे, कदाचित आतमध्ये प्रत्येकजण मोबाईलवरती बोलत असतील. करमणुकीची साधन म्हणून पुस्तक आता गेलेलं आहे आणि ते वरती अँटेना आलेले आहेत. ते करमणुकीची साधनं किती एका चित्रात किती बदल दिसत आहेत आपल्याला.
त्याच्यानंतर कंपाऊंड आहे संवादाचं जे, ते आता दगडी झालेलं आहे. संवादच दिसणारच नाही तुम्हाला आतमध्ये काय चाललेलं आहे ते. आणि तो जो माळी होता ना, माळी, त्याची नोकरी गेली ना, तो आता कंपाऊंडच्या बाहेर बसलेला आहे. आणि आतमध्ये जी मुलं आहेत ती खेळतायत मुलं, त्या मुलांची मुलं आता आहेत आणि ते सगळे व्हिडिओ गेमवरती गेम्स खेळत आहेत, कारण त्यांच्यासाठी आता ग्राउंड उरलेलं नाही आहे. हा इतका सगळा मोठा आशय एका मुखपृष्ठामध्ये दाखवणं आणि वाचकाला विचार करायला लावणं, ही सवय सरवटे यांनी लावलेली आहे मराठी वाचकांसाठी. आणखीन एक उत्तम नाव मराठी व्यंग्य ज्यांनी खळखळून हसायला लावलं ते म्हणजे प्रभाकर ठोकळ. अकोल्याचे होते आणि दिवाळी अंकातून भरपूर हास्यचित्र काढायचे आणि मजा यायची त्यांची हास्यचित्र बघताना. याच्यामध्ये ती मुलीला ती आजी जी आहे ना, ती गोष्ट सांगते आहे आणि ती म्हणते आहे, आणि सरते शेवटी राजाला आणि राणीला घटस्फोट मिळाला आणि त्यांचे वकील सुखानं कालक्रमण करू लागले. असे खुशखुशीत. मला अतिशय आनंद झाला. मी ही जी मराठी व्यंगचित्रकला आहे ना, या व्यंगचित्रकलेच्या अनेक शाखा आहेत. म्हणजे राजकीय व्यंगचित्र आहे, सामाजिक जसे सरवटे काढतात तशी आहेत, फडणीस काढतात तशी आहेतच, दिवाळी अंकात येणारी जी छोटी छोटी कार्टून्स आहेत ती आहेत, पॉलिटिकल कार्टून्स आहेत बाळासाहेबसारखे, पॉकेट कार्टून्स विकास सबनीस वगैरे मी काढतो, पॉकेट कार्टून्स आहेत. आणखीन एक महत्त्वाची शाखा आहे बरं, कॅरिकेचर्स आहेत, ज्याला आपण अर्कचित्र म्हणतो, ती आहेत. त्याच्यामध्ये प्रभाकर वायरीकरपासून अनेक लोक आहेत आणि नवीन पिढीतलं तर आहेतच, तुम्हाला दिसतील हळूहळू. आणखीन एक महत्त्वाची शाखा मराठी व्यंगचित्रकलेची आणि जी महाराष्ट्रामध्ये अतिशय समर्थपणे सांभाळली, आणि त्यांचं नाव म्हणजे प्रभाशंकर कवडी. प्रभाशंकर कवडी यांनी इतकी सुंदर रेखाटने केलेली आहेत अनेक इलस्ट्रेटिव्ह विकलेसारख्या नियतकालिकांसाठी की ती बघत बसावीशी वाटतात. एक वेगळी स्टाईल, आणि त्यांची चित्र मला मिळतच नव्हती आणि शोधायचं कुठे त्यांना. शेवटी योगायोगाने शिवसेनेचे सुभाष देसाई जे आहे माजी मंत्री आणि आमदार आहेत, त्यांची माझी एकदा भेट झाली. मी त्यांना सहज म्हटलं की मी असं शोधतोय. तर तेव्हा त्यांनी अक्षरशः तिसऱ्या दिवशी मला सांगितलं, आपणून फोन केला आणि त्यांनी सांगितलं की प्रभाशंकर कवडींचा मुलगा आहे आणि त्याचा पत्ता हा आहे, तुम्ही या, आपण भेटू. मग आम्ही भेटलो, त्यांच्या घरी गेलो, कवडींच्या मुलाच्या घरी सायनला, आणि त्यांनी असंख्य 100-150 त्यांची ओरिजिनल्स मला दाखवले प्रभाशंकर कवडींची. आता अजून एक मला प्रश्न विचार, प्रभाशंकर कवडी यांना आपण श्रेष्ठ मानतो सगळे चित्रकार, त्यांची चित्र अशी गुंडाळून एखाद्या रूममध्ये ठेवायची का त्याच्यासाठी एखादी म्युझियमची गरज आहे की त्या म्युझियममध्ये गेल्यानंतर मला प्रभाशंकर कवडीची चित्र दिसतील? मराठी माणसाचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो हा आहे की आम्ही श्रीमंत आहोत, तो खजिना खाली आहे, कॉटखाली लपून ठेवले सगळे रत्न जडेच आमचे, असं आहे. तर अशी मी त्यांच्याकडे गेली, त्यांनी मला भरपूर चित्र दिली ही, आणि त्याच्यातही मी काही वापरतो. आणि धनंजय सास्तकर म्हणून पुण्याचे लेखक आहेत का आता ते? सस्तकर हां, चित्रकार. त्यांनी त्यांच्यावरती सुंदर लेख, कारण त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. तर त्यांच्याकडून मी लेख खास लिहून घेतला आहे त्यांच्याविषयी, तर तो या ग्रंथामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. प्रचंड व्हरायटी आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड, आणि अप्रतिम बघत राहण्यासारखे चित्र आहेत. आणि इलस्ट्रेटरचं काम काय असतं की तुम्ही शब्द तर वाचताच, ते वाचता वाचता समजा तुम्ही चित्र बघितलं तर तुमच्या मनामध्ये ती गोष्ट तयार व्हायला सुरुवात होते. असं म्हणजे ते कॅरेक्टर आहे ते असं म्हणालं, मग तो पुढे गेला, इकडे गेला, कोण कॅरेक्टर, ते मगाशी तो मुलगा दाखवला ते कॅरेक्टर, तो होडीत बसला, तो पुढे गेला, तो डोंगर चढला, असं. तर त्यांचं मला अतिशय आनंद झाला की कवडींची मिळाली नाही तर कवडीचं सापडणं भयंकर अवघड होतं. आणखीन एक नाव म्हणजे राम वायरीकर. राम वायरीकरांनी सुद्धा मराठी व्यंगचित्र म्हणजे इलस्ट्रेटर म्हणून फार मोठं नाव त्यांचं होतं. त्यांचा मुलगा संजीव वायरकर हा आम्हाला ॲनिमेशन शिकवायला होतं, मी आणि चारू असा मी होतो त्यावेळेला. त्याला शोधून काढलं, त्याच्याकडनं राम वायरकरांविषयी एक थोडंसं लिहून घेतलं, आणि त्यांची चित्र त्यांनी फास्टर फेड ह्या त्याने अजरामर केला. एखादं कॅरेक्टर अजरामर करणं हे खरोखरच त्या इलस्ट्रेटरचं कसं बसतं ते त्यांनी फास्टर फेड त्यांनी केला राम वायरकरांनी. मग त्याचं कव्हर इथं तुम्हाला दाखवतोय. गवाणकरांचा विनोद पण प्रचंड हसवणारा. आता याच्यामध्ये त्यांनी म्हणजे हास्यचित्र काढले दिवाळी अंकातून की ते काय म्हणतोय, ते कुस्ती खेळतायत आणि तो पंच म्हणतोय
मायला दोघांबी स्वतःचेच पाय धरले तर कुस्ती सुटेल कशी रे? दुसऱ्याचं पाय धरायला नको काय? असे ना अघटितपणे असे त्यांचे अकल्पित असे त्यांची विनोद बुद्धी होती. त्यांची पण ओरिजिनल्स आहेत. मी त्यांच्या घरी गेलो दादरला, त्यांच्या सुनेच्या घरी, आणि त्यांनी पण खूप छान पद्धतीने ठेवलेली आहेत त्यांचे ओरिजिनल्स वगैरे. पण पुन्हा तेच, कोणाच्या तरी घरी ती आहेत, ती म्युझियममध्ये नाही आहेत. बाळराणी आणखीन एक नाव. बाळराणींनी हास्यचित्रामध्ये प्रचंड मोठं काम केलं आणि मला वाटतं तरुण भारतमध्ये ते अनेक वर्ष बाळू काका या नावानं पॉकेट कार्टून करत होते. त्यांची पण अशी विलक्षण छान हसरी चित्र काढण्याची शैली होती की स्केटिंग करता करता ते दप्तरसुद्धा दुसऱ्या स्केटला लावून तो मुलगा चाललेला आहे. आणि हे काही जाहिरात कंपनीने पण वापरलं नंतर चित्र त्यांचं. कॅरिकेचर्स आहेत आणि नाव सांगतो. पहिलं आहे ते मला वाटतं तेरे मेरे सपनेमधलं मुमताज आणि देवानंद. अस्पष्ट आहे तोही देवानंदचा आहे. हा राजेश खन्ना आहे आणि खालचा आहे तो शशी कपूर आहे. चित्रपटातले नटनटे अतिशय देखणे असतात आणि त्यांची चित्र काढणं खूप अवघड असतं असा एक समज आहे. तो श्रीकांत ठाकरे यांनी खोटा ठरवला आणि त्यांची अप्रतिम त्यांनी कॅरिकेचर्स केलेली आहेत, अशी खूप आहेत. तर ती मला सुदैवानं शोधून काढली मी एका ग्रंथालयामध्ये जाऊन वगैरे अशी, आणि त्यांचाही याच्यावरती एक लेख आहे त्यांच्या चित्रांवरती. वसंत हळबे आणखीन एक मोठं नाव. एकेकाळी लोकसत्तेमध्ये त्यांचं इकडे तिकडे चोहीकडे असं एक स्ट्रीप यायची. अनेक जाहिरात एजन्सीसाठी त्यांनी काम केलं, जाहिरातींसाठी काम केलं. त्यांनी अनेक पुस्तकं रेखाटली, त्यांनी इलिस्ट्रेट केली आणि पॉकेट कार्टून केली त्यांनी. तर हे उद्घाटन दिसतात की मला वाटतं पूर्वी ते सेन्सॉर बोर्डावरती असावेत म्हणून त्यांनी एकाच फितीचे भरपूर तुकडे करायला सुरुवात केली. हातात कात्री घेतली पण तुकडेच करायला सुरुवात कर. चुकीच्या माणसाला बोलवलं त्यांनी उद्घाटनाला. तर त्यांची सुद्धा पण चित्रकार असल्यामुळे चित्राची मांडणी खूप प्रभावी आहे त्यांच्या, की ते काळ्या रंगातला कोट असलेला माणूस पुढे पाहिजे बॅकग्राऊंडला वगैरे असं, आणि मूळ विषय जो आहे तो हायलाईट झाला पाहिजे. हे जे मांडणीतली जी काही तत्व असतात जी मी कधी पाळत नाही ती अशी असतात. आणखीन एक उत्तम नाव. काल परवा भरपूर पाऊस पडला मुंबई पुण्यामध्ये. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबईत पावसानं धुमाकूळ घातलाय. आता ही पण फॅन्टसीज आहे ना एक प्रकारे, असं कधी होणार नाही. आणि ही फॅन्टसी जी आहे ही या चित्रकारानं शिकलेली आहे, ती श्रीधर फडणीस यांच्याकडून. या चित्रकाराचं नाव आहे श्याम जोशी. ज्योतिष कार्यालय. तो भिकारी हात दाखवतोय, हा म्हणतो धनलाभाचा योग नाही. म्हणजे थोडक्यात काय, मी तुला पैसे देऊ शकत नाही. तो बिचारा पैसे मागण्यासाठी हात पुढे करतोय, कारण जो ज्योतिष आहे तो सवयीनुसार किंवा बिलंदरपणे सांगतो की आज योग नाही, तर मी दिले असते रे, खरं योगच नाही, त्याला काय करणार. हे आहेत चंद्रपूरचे मनोहर सप्रे. अतिशय अप्रतिम काम. हसू आलंच पाहिजे याची गॅरंटी अशा प्रकारे ते संपूर्ण चित्र आणि त्याची कल्पना कॉन्सन्ट्रेशन करून. पण त्यांचं मुख्य काम म्हणजे त्यांनी व्यंगचित्रकलेवरती असंख्य लेख लिहिलेले आहेत. ते त्यांचं फार मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. महाराष्ट्रातला बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांच्या पद्धतीनं काम करणारा एक मोठा व्यंगचित्रकार म्हणजे विकास सबनीस. कॅरिकेचर्स, पॉकेट कार्टून, मोठी कार्टून्स याच्यामुळे त्यांनी खूप छान काम केलं. आणि सुपरमॅनच्या ऐवजी हा स्टील मॅन हा त्यांनी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. रतन टाटा त्यांची अर्थात या पुस्तकामध्ये बाकीचे पण आहेत, पॉलिटिकल पॉकेट कार्टून्स पण आहेत. एक प्रकार आहे मराठीमध्ये, तो आहे खिडकी चित्र किंवा घडीची चित्र. हा फक्त मराठीत आहे बरं का. हो, बाकीच्या राज्यामध्ये असेल तर तुरळक आहे. सातत्यानं आवाजसारखं 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 75. पहिली 2-3 वर्ष नव्हती. म्हणजे सांगतो काय, खजिना आहे आमचे, ते दडवले कॉटखाली लपवले सगळं. तर ते
70 वर्ष जवळपास घडीची चित्र हे करणं मोठं काम आहे. असे चित्रकार शोधणे, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करणे, कल्पना देणे, त्यांच्या कल्पना हे करणे, दुरुस्त्या करणे, असं करून ते शेवटी परफेक्शन पाहिजे त्याच्यामध्ये. इकडे तिकडे होऊन चालत नाही. आणि प्रिंटिंगच्या टेक्नॉलॉजिकली सुद्धा ते खूपच परफेक्शन पाहिजे. ते भाऊ पाटकर म्हणजे मधुकर पाटकर यांच्याकडे होतं. त्यांच्या तर त्यांची मुलांनी ते समर्थपणे सांभाळलेलं आहे. यंदा त्यांचं 75वं वर्ष आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला साधारण आता काय वाटतं, घडी चित्र म्हणजे काय, ते चावट असतात काहीतरी वगैरे वगैरे. ठीक आहे, एक त्याचा तर ॲस्पेक्ट तो आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ही घडीची चित्र कोणी केली होती? बाळासाहेब ठाकरे. आवाजमध्ये घडीची चित्र बाळासाहेब ठाकरे. आवाजमध्ये घडीची चित्र दीनानाथ दलाल आहेत. हे आश्चर्यकारक गोष्ट आहे. नंतर मग पुढे पत्की आले, चंद्रशेखर पत्की, आणि मग त्या लोकांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. पण अशा प्रकारे सांगायचा मुद्दा इतकाच आहे, अशा प्रकारे विनोद निर्मिती करणं हे आवाजचं काम आहे. आवाज हा मराठी आहे हे लक्षात घ्या. मराठी माणसाचा आवाज तो आहेच, आपण आहे ना. आणि असे हे फक्त मॅडनी थोडंफार केलेलं आहे. मॅड मासिक जे होतं सगळ्यांचं माहितीच आहे. शेवटच्या पानावर मग तो अल जॅफिका असे कोणते करायचे ते घडी करून, पण त्यांनी खिडकी नाही केली. हे आपलंच वैशिष्ट्य आहे. आता हे जे चित्र सोनारांनी केले, हे आता माझ्या पुस्तकामध्ये ज्ञानेश सोनार आणि खलील खान या दोघांचे नमुने मी घेतलेले आहेत. कारण हा प्रकार काय आहे निदान वाचकांना कळावं त्यांच्या थ्रू. त्यामुळे हे चित्र पहिलं आहे. ते चित्र असं आहे, काय ए छम्मच छलो कपडा उतार नाही तो, असं तो धमकी देतोय. सगळे ते गुंड लोक आहेत आणि एका मुलीला त्यांनी पकडलेलं आहे. आणि दिल्लीत भर रस्त्यात गुंडांकडून युवतीचा विनयभंग अशी ती बातमी आहे. आता ही जी मुलगी आहे ना, कपडा उतार असं म्हटल्यानंतर ही मुलगी खरोखरच पुढं जॅकेट काढते आणि ती पोलीस ऑफिसर असते, ACP क्राईम. ती दाखवते तिचं हे आहे ते. आणि मग त्यांची कशी घाबरगुंडी उडते वगैरे, असं ते चित्र आहे. हे खलील खान यांचं, त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. आणि हा आमचा लग्नापूर्वीचा फोटो असा आहे. आणि पुढच्या पानावरती याचंच दुसरं चित्र आहे. आता परिस्थिती उलटी आहे. सुरेश सावंत यांचे चित्र आहे. हे ऑलिम्पिकमध्ये जेव्हा रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या विरोधात होते, मला 84ला असेल, 84चं ऑलिम्पिक्स. तर ते दोघे हे करतायत. हे चित्र सुरेश सावंत कोण आहेत आपल्यापैकी अनेकांना माहिती असणार नाही, पण सुरेश सावंत हे मराठी आहेत 100%. त्यांनी मराठीमध्ये पण कार्टून्स काढलेली आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यांचं हे चित्र परदेशी संस्थेने विकत घेतलेलं आहे. विकत, व्यंगचित्र विकत पण घेता येतात, आपल्याला माहितीच नाही. ते ठेवले कॉट खाली सगळं आम्ही. तर हे जे सगळं आहे ना, हे असे त्यांची कितीतरी चित्र, जर्मनी फ्रँकफर्टला त्यांची मोठी एक्झिबिशन झालं होतं भारतीय व्यंगचित्रकारांचं. ते सुरेश सावंत यांच्या पुढाकारानं झालं होतं. आणि कितीतरी भारतीय व्यंगचित्रकारांना त्याच्यामध्ये संधी मिळाली आणि त्यांनी काम केलं त्याच्यामध्ये. मंगेश तेंडुलकर पुणेकरांचे आवडते व्यंगचित्रकार आणि अर्थातच मराठी माणसाचे, की त्यांची अशी अनेक विचित्र कल्पना असलेली व्यंगचित्र आहेत. आणि कालच मी ह्याच्यामध्ये बघितलं की पुण्यातल्या काही चौकामध्ये सुद्धा त्यांची मंगेश तेंडुलकरांची चित्र लावलेली आहेत, व्यंगचित्र, ट्रॅफिकच्या विषयी सेन्स असलेली वगैरे अशी ती आहेत. हे चित्र त्यांनी कोलगेटचं आणि पोलगेट कोणी वापरत आहे. हे कुणाचं आहे, कोणी सांगू शकेल का कुणाचं आहे? मुद्दाम मी त्याच्यावरती नाव नाही आहे याच्यावरती, पण कुठल्याही व्यंगचित्रकारानं जरी ह्याचं नाव सांगितलं की हा व्यंगचित्रकार कोण असेल, तर हॅट्स ऑफ टू हिम. मी सांगतो कोण. नाही, तुम्ही नावं सगळीच नावं घेऊ नका तुम्ही. नाही, मी फार कोड्यात टाकणार नाही आहे.
पुण्यातले एक व्यंगचित्रकार ज्यांचं नाव शिवाजी कांबळे, त्यांनी अशी भरपूर चित्र काढली, रंगीत चित्र काढली. आणि योगायोगाने त्यांचं पुस्तक आणि त्यांच्या भावाचा मला हे आला. ते आता नाही आहेत, कांबळे जाऊनच बरीच वर्ष झाली, परंतु त्यांची ही चित्र आहेत आणि खूप छान रेखाटन. हां, शिवाजी कांबळे असं त्यांचं हे नाव होतं. करेक्ट. विवेक मेहत्राचं ते मोठं इथं पण आहे. मी मुद्दाम घेतलं चारोसपणी यांचं, कारण थोडंसं वेगळं काम, चिंटूपेक्षा सुद्धा थोडंसं वेगळं काम त्यांनी भरपूर केलेलं आहे आणि सगळी कॅरेक्टर्स लोकप्रिय केलेली आहेत. चिंटू आहेच, परंतु हे जरा किशोरचं मुखपृष्ठ मला जरा जास्त गमतीशीर वाटलं. प्रभाकर वाईरकर हे अतिशय प्रतिभावान असे अर्कचित्रकार आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या लोकांची त्यांनी हे घेतलेली आहेत कॅरिकेचर. हे अर्थात रामदास फुटाणे, सांगायची आवश्यकता नाही खरं म्हणजे. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अनेक लाईव्ह प्रोग्रॅम्सला हजर राहून त्या कलावंतांची कॅरिकेचर्स केली आणि त्यांची सही घेतली. तर त्याच्यातले काही नमुने मी मुद्दाम या पुस्तकासाठी घेतलेले आहेत. आणखीन एक नाव, उत्तम व्यंगचित्र, अर्कचित्र करणारे आणि इलस्ट्रेशन करणारे, मग कुणाचा असू शकेल की एक अंदाज? पुंडलिक वझे. एक्झॅक्टली, थँक्यू. तर पुंडलिक वझेने सुद्धा खूप छान काम केलेलं आहे. त्यामुळे इलस्ट्रेटर म्हणून मराठी व्यंगचित्रकलेचा किंवा मराठी चित्रकारांमध्ये जो एक प्रमुख दर्जा आहे तो पुंडलिक वझे. आणि हे जगदीश कुंटे बेळगावचे आहेत, त्यामुळे साहजिकच सीमा भागावरती त्यांचं एक जुनं चित्र आहे, लोकशाहीची विटंबना, द्रौपदी वस्त्रहरणाचा हेतू घेऊन त्यांनी राजकीय व्यंगचित्र काढलेलं आहे. जमलेल्या माझ्या तमाम व्यंगचित्रकला प्रेमी मंडळींनो, हे प्रदीप म्हापसेकर, छोट्या लाईन्स पण परफेक्ट मेसेज. किती व्हरायटी आहे आपल्याकडे. चित्रकार आहेत बेळगावचे भरत जगताप, अप्रतिम कार्टून्स काढतात, वेगळी स्टाईल. त्यांचा एक किस्सा सांगतो. सवय होती त्यांना कॅरिकेचर करायची आणि सही घ्यायची बुवा. तर बेळगावला असताना तिथं कन्नड भाषिकांचा कुठं ते कार्यक्रम सुरू होता. त्यांच्या लक्षात आलं की गिरीश कर्नाड येणार आहेत. मग ते गेले आणि तिथं कुठं ते कोपऱ्यात उभे वगैरे होते आणि त्यांनी समोर बघून त्यांचं कॅरिकेचर केलं आणि त्यांना त्यांची पाहिजे होती स्वाक्षरी. पण जाणार कसं, एवढी सगळी माणसं, पुन्हा थोडं नाही म्हटलं तरी ते मराठी अमराठी असणारच, कशाला उगाच वादात पड. मग त्याने एका नोकराला सांगितलं, हे घे कर्नाड सरांच्या समोर ठेव, त्यांनी वाटलं तर ते सही करतील, नाहीतर सोडून दे, परत मला आणून दे, किंवा ठेवून घेतलं ठेवून जाऊ दे. मग ते बाहेर आले काय होते बघायला. आणि एक 5 मिनिटांनी त्यांनी, गिरीश कर्नाड स्वतः म्हणे, भरत जगताप कोण आहेत? तो बाहेर आला शोधायला त्यांना. हो, तुम्हाला बोलवता येतात. महिना म्हटलं काहीतरी झालं बहुतेक. मग ते बोलवलं गिरीश कर्नाडनी, त्यांना व्यासपीठावरती बोलवून त्यांचा सत्कार केला. म्हणाले किती चांगली गोष्ट आहे. गिरीश कर्नाडांना अनेक भाषा येत होत्या. मातृभाषा कानडी, कोकणी, मराठी हे सगळ्या त्यांच्या मातृभाषाच होत्या, एक होती असं नव्हे. बेळगावसारख्या ठिकाणी जिथे कन्नड मराठीचा वाद आजही 75 वर्ष झाली तरी धारदार आहे, तिथे कलेच्या रेषा जगतात. कलेच्या रेषांना कधी मरण नसतं. कलेच्या रेषांचा ते रेषा असते, ती सीमा जी आहे ना, सीमा, ती सीमा रेषा आहे, ती राजकारण्यांनी पाडलेली आहे. कलावंत कधी असे रेषा पाडून ते तिकडचे ते इकडचे असं म्हणत नाहीत. ही कलेची ताकद आहे. हे श्रीनिवास प्रभुदेसाई, त्यांनी खूप अप्रतिम कॅरिकेचर करतात. आणि वेगळंच त्यांचं आहे की
ते काय म्हणतात जॉबवर घेतल्यावर कॅरिकेचर्स करतात. हे कुठल्या ते हॉटेलसाठी त्यांनी काहीतरी केलं होतं. हे आणि सगळे मराठीतले सगळे विनोद कीर म्हणजे राम गणेश गडकरी, घेणार का एकच प्याला कैरीच्या पाण्याचा असं गडकरी म्हणतायत. अत्रे म्हणतायत असं फक्कड थालीपीठ गेल्या 10,000 वर्षात खाल्लं नाही भाई. तर ते भाई म्हणजे पुलं म्हणतात की बटाटे वड्याचा बटाटा बटाट्याच्या चाळीतून येतो म्हणे. असे गमती आहेत खूप. आणि कुसुमाग्रज म्हणणं की त्यासाठी ज्ञानपीठ वापरलं की काय. तर असं खूप छान गमतीशीर इलस्ट्रेशन करतात आणि मोठी पोस्टर्स ते हॉटेलमध्ये वगैरे लावतात. त्यांच्याविषयी एक विस्तृत लेख आहेच. हे आहेत प्रभाकर भाटलेकर. वेगळ्या प्रकारचे म्हणजे ज्याला क्रिस क्रॉस तंत्रज्ञान असं म्हणतात लोक. त्यांनी ते मराठीतले पहिले की ज्यांनी वेगळ्या प्रकारे कॅरिकेचर करायला सुरुवात केली आणि त्यांचे अनुभव खूप छान आहेत. विकलीला इलस्ट्रेट विकलीला आणि बऱ्याच मुंबईच्या इंग्रजी वर्तमानपत्रांसाठी ते भरपूर कॅरिकेचर्स करत होते. आणि नुसतं कॅरिकेचर करत नाहीत, त्यातून मेसेज देतात त्यांना काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे इथं तो कठपुतळीच्या याच्यामध्ये उभा आहे आणि सगळ्या कठपुतळीच्या सगळ्या दोऱ्या मिलिटरीच्या हातात आहे. हे त्यांनी चित्रातून इम्रान खानचं आहे त्याचं सांगितलेलं आहे त्यांनी. हे विजय पराडकर पुण्यातलेच आहेत. अर्थातच संजय मिस्त्री कॅरिकेचर त्यांच्या असंख्य कॅरिकेचर्स आहेत ना, त्याचं कार्टून ज्याच्यावरती ते बेतलेलं आहे त्यांच्या सह्या आहेत. इथं मनोज जोशींची सही आहे आणि गळ्यात अर्थातच कोहिनूर आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून नुसतं चित्र आणि विनोद खुलवणं नव्हे तर प्रसंग खुलवणं आणि याच्यातून वाचकाच्या मनामध्ये विविध प्रतिमा यायला सुरुवात होते. असं आहे, हे या कलेचं सामर्थ्य आहे. हे अकोल्याचे आहेत, नागपूरचे सॉरी, गणेश बोबडे म्हणून उत्तम हास्यचित्र काढतात. कोण माधवराव ते माधवराव म्हणाले का काय गोविंदराव म्हणाले, कोण म्हणाले? ENTच आहे ते. हे अभिमन्यू कुलकर्णी म्हणून पुण्यातले सध्या वास्तव्य आहे. त्यांचे खूप छान चित्र असतात, वेगळ्या प्रकारचं ह्युमर त्यांचं आहे. हो, अजून तरी इंद्रधनुष्य आम्ही स्पॉन्सर करतो. आमचं इंद्रधनुष्य सुहाना असेल, सुहाना इंद्रधनुष्य असेल असं काय काही नाही आहे. बटू भागले म्हणून आमचे मित्र आहेत. त्याचा जो त्वेष आहे ना त्या दिवारमधल्या अमिताभच्या चेहऱ्यावरचा, तो परफेक्ट आलेला आहे याच्या. म्हणजे हे पोर्ट्रेट आहे का नाही, हा फोटोग्राफ आहे का नाही, पण हे काय, हे कॅरिकेचर आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे. हे आहेत सुहास पालिमकर, आहेत काय ते? त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता ही चित्र एकदम दिसणार नाही तुम्हाला, पण जेव्हा पुस्तकात तुम्ही वाचाल तुमच्या लक्षात येईल एक आत्ता सांगत. आता त्यांच्याविषयी सांगतो. ते राहतात बीड. आता बीड वेगवेगळ्या कारणांसाठी तुमच्या सगळ्याच लोकांच्या लक्षात आहे, परंतु आमच्यासाठी बीड म्हणजे सुहास पालिमकर व्यंगचित्रकार तिथे राहतात, हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं. त्यांनी काय केलं, त्यांनी एक विषय हाताशी घेतात आणि त्याच्यातून त्यांनी सलग चित्र काढण्याचा विक्रम केला की जो गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड झाला. आता बीड जिल्हा हा त्या काळामध्ये ना भ्रूण हत्या वगैरे याच्यासाठी खूप हे होता, बदनाम झालेला होता. तो विषय घेऊन समाजामध्ये जागृती व्हावी म्हणून त्यांनी चित्रपट्टिका काढायला सुरुवात केली. सलग स्टेडियमभर असं काढून ते सलग काढत गेले. किती तास? 22 तास. तर आमचा हेतू हाच आहे की मराठी व्यंगचित्रकलेचं समग्र दर्शन या निमित्तानं व्हावं. शौनक संवत्सरे खूप छान चित्र काढतो. सध्या तो मला लंडनला आहे, परंतु मराठी फार छान चित्र काढतो. वेगळा कन्सेप्ट असतो त्याचा. हे पण तुमच्या लक्षात येईल काय चाललंय ते.
की ते ॲक्सिडेंट झाल्या झाल्या सगळे सूर सुद्धा धाडकन येतात तिथे शेवटच्या ह्याच्यात. हा, त्याची लावलेली पण आहेत काही. विश्वास सूर्यवंशी आहेत का इथे? टाळ्या वाजवा प्लीज. त्यांचं वैशिष्ट्य जे आहे ना, प्रत्येक व्यंगचित्राचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. ते स्पर्धांमध्ये भाग घेतात. इंटरनॅशनल लेवलला व्यंगचित्रांच्या प्रचंड स्पर्धा असतात. त्याच्यासाठी काहीतरी वेगळे नियम आहेत वगैरे, पण ते त्याच्यासाठी सतत भाग घेत असतात. आणि हे काय पद्धत असे, प्रोसिजर काय आहे, त्यांचे वेबसाईट्स काय आहेत, कशा प्रकारची चित्र त्यांना लागतात, साधारणपणे कुठले विषय असतात, हे सगळं त्यांच्या लेखामध्ये व्यवस्थित त्यांनी लिहिलेलं आहे. मराठी व्यंगचित्रकारांनी त्याचा फायदा व्हावा या दृष्टीनं त्यांच्या लेखाचा अंतर्भाव आम्ही केलेला आहे. आणि अर्थातच त्यांची व्यंगचित्र चांगली असतातच. त्यामुळं व्हरायटी देण्याचा प्रयत्न आहे. आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगण्याचा वारंवार मी सांगतो तुम्हाला, आपण खरोखर श्रीमंत आहोत. त्यात काय भरपूर प्रमाणात रोजगार निर्माण केला आहे. रोजगार निर्माण केला आहे दाखवण्यासाठी पदं निर्माण करायची, ती रिक्तच ठेवायची आणि बराच काळ ती रिक्त आहेत म्हणून रद्द करायची. हा टिपिकल शासनामधला जो विरोधाभास आहे तो योगेंद्र भगत यांनी मांडलेला. आहेत का योगेंद्र भगत? हे मार्मिकचे व्यंगचित्रकार आहेत का? गौरव? ओके. तर अलीकडच्या काळामध्ये मार्मिक हे अर्थात बाळासाहेबांनी सिद्धहस्त व्यंगचित्रकलेतून निर्माण झालेलं त्यांचं ते साप्ताहिक आहे. त्याचे मुखपृष्ठ काढणं हा म्हणजे इन्व्हर्टेड कॉमध्ये इट इज नॉट अ जोक. तर महत्त्वाचं जबाबदारीचं काम आहे. ते गौरव बऱ्यापैकी ते सांभाळत आहेत आणि उत्तम त्यांच्या चित्रांना प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे तरुण व्यंगचित्रकार म्हणून त्यांचं नाव आहेच. आणि या चित्रातसुद्धा सगळ्या कला जरी लोप पावल्या तरी व्यंगचित्रकला ताठ मानेने उभी आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत. आणखीन एक खूप छान हे आहे व्यंगचित्रकार सिद्धांत जुमडे आणि डायरेक्ट इंडिया टुडे आणि अतिशय अप्रतिम कॅरिकेचर्स असतात. वेगळी स्टाईल आहे त्याची. तर हे इलेक्शनच्या वेळेला काढलेलं हे आहे 2024 सालातलं की मोदींच्या समोर किती लोक उभे आहेत आणि त्यांची वेगळीची स्टाईल आहे. म्हणजे ॲक्च्युली बघाल तर रूढार्थानं हे कॅरिकेचर असं म्हणणार नाही कोणी, परंतु तुम्हाला ती व्यक्ती दिसतेच त्याच्यामध्ये, तेच त्याचं यश आहे. त्यामुळे पहिल्या ममता बॅनर्जी असतील किंवा राहुल गांधी आहेत, लांब नाकवाले अखिलेश आहे, सगळे आहेत, शरद पवार आहेत, या सगळ्यांच्या समोर ते ठामपणे उभे आहेत. हे ते दाखवलं किती सुंदर चेहरे काढलेत आणि किती एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये, सगळं आहे. म्हणजे हा आणि तरुण आहे, तरुण मुलगा आहे. हळूहळू सर्व वाहन प्रवास इलेक्ट्रिक होणार आहेत म्हणे. म्हणजे आता निव्वळ टेस्ला नाही आहे पण बाकीच्या कंपन्या भरपूर आलेल्या आहेत. त्यामुळं झाडू मारायचं तर झाडू सुद्धा इलेक्ट्रिक व्हॅक्यूम क्लिनरनीच जाईल ना तो पुढे, विच रन्स ऑन इलेक्ट्रिसिटी. हे चित्र काढलेलं आहे असीम कुलकर्णी आणि तो माझा मुलगा आहे. आणि येस, थँक्यू. ह्या टाळ्या त्याच्यासाठी आहेत. आणि तो ऑस्ट्रेलियात राहतो, सिडनीला, आणि तिथून मराठी व्यंगचित्रकलेवरती बरंच लक्ष ठेवून असतो. आणखीन मधून अशी काही छान पाठवतही असतो. काही दिवाळी अंकामध्ये त्याची प्रसिद्ध झालेली आहेत आणि त्याला एका वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये त्याला अवॉर्ड पण मिळालं की बेस्ट कार्टुनिस्ट म्हणून, जे दरवर्षी मिळतं. तर असे काही तरुण चेहरे जे आहेत ना, ते मराठी व्यंगचित्रकलेचं भविष्य आहे. त्यामुळे त्यांची मी अशा पद्धतीनं घेतली. शौनक असेल, गौरव असेल किंवा सिद्धांत किंवा असीम, हे सगळे आपलं भविष्य आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत. लहू काळे, येस, ॲग्रोवनसाठी काम करतात. रोज एक व्यंगचित्र काढतात. चकाटे हे त्यांच्या सदराचं नाव आहे. आणि खरोखर शेती आणि शेतकरी हा विषय घेऊन सातत्यानं रोज व्यंगचित्र काढणं, पर्यावरणाविषयी व्यंगचित्र काढणं, जागरूकता निर्माण करणं हे त्यांचं काम आहे. आणि हे चित्र बघितल्यानंतरच मला अतिशय आवडलं होतं. मी त्याच्यावर मागून घेतलं आणि त्यांचंही चित्र या संग्रहामध्ये आहे.
म्हणजे हृदय आहे, पाणी हे जीवन, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी जे कलर स्कीम वापरले त्याही खूप छान आहेत. शिवाजी गावडे आले नसले बहुतेक, पण ते पुण्याच्या सकाळमध्येच काम करतात ते. तर आमच्या पक्षाचा जाहीरनामा 700 ग्रॅमचा असून विरोधकांचा अवघा 200 ग्रॅमचा आहे. हे फार मला विलक्षण चित्र वाटलं. ह्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, परंतु चित्रातल्या पर्स्पेक्टिव्हपेक्षा आशयाचा पर्स्पेक्टिव्ह फार मला भावला. काय आहे, तर तो काम करतोय पिवळ्या प्रकाशाखाली आणि त्याच्या आजूबाजूला त्याच्या सगळ्या कटकटी आहेत. सगळ्या कटकटी आहेत. कोणती घरात आजारी आहे, लहान मुलं दंगा करतायत, आवाज येत आहेत, कुत्रा भुंकतोय, टी व्हीवरती काहीतरी सुरू आहे, बाहेर कोणती पाहुणे आलेत वाटतं, किंवा प्रकाशक कोणती म्हणतायत कार्टून केव्हा देत आहे, आणि तो व्यंगचित्रकार बिचारा कार्टून काढतोय. मुलं दंगा करणे दिसते, रडतंय एक मूल, ती बायको म्हणते अहो काय वगैरे, प्रेशर कुकर वाजतोय, सगळं आहे. व्यंगचित्रकाराच्या अवतीभोवती असणाऱ्या इतक्या असंख्य गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत की खरोखरच हे व्यंगचित्रकाराचं वास्तव चित्र आहे असं मला वाटतं, की त्याचं कॉन्सन्ट्रेशन चित्राकडे आहे. म्हणजे त्याचा चष्मा सुद्धा त्याची मुलगी ओढून घेते. कदाचित दृष्टिकोन बदलावा असं त्या मुलीची इच्छा असेल. तर हे काढलेलं आहे विवेक प्रभू केळुसकर यांनी काढलेलं आहे. अतुल पुरंदरे आहेत का? येस. निव्वळ ते पुरंदरे आहेत म्हणून ते बाबासाहेब पुरंदरेंचं चित्र काढलं असं समजू नका. त्यांनी अनेकांची उत्तम कॅरिकेचर्स केलेली आहेत. तर हे सगळे नवीन चेहरे आहेत, नवीन आशा आहेत, आणि जुनं आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे खजिना सगळा याच्यामध्ये आहे. आणखीन हे माझं आहे. तर मोर म्हणजे सध्या कुणाचा सगळ्यात आवडता पक्षी आहे आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाहीच आहे. त्यामुळे तो मोर असं म्हणतोय. खरं सांगू का, मला स्वतःला नटण्याची फार हौस नाही आहे, पण एकदा राष्ट्रीय पक्षी म्हणून तुम्ही काम करायला सुरुवात केली की मग तुम्हाला प्रोटोकॉल म्हणून तुम्हाला ड्रेस कोड पाळावा लागतो. असे अनेक अर्थ सांगणारं हे चित्र आहे. तर असे अजून अनेक आहेत चित्रकार. मी आता वेळ कमी आहे म्हणून जरा दाखवत नाही आहे. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे या खजिना लवकरच तुमच्यासमोर येईल. महाराष्ट्राचे हास्यचित्र ग्रंथाली प्रकाशनातर्फे तो प्रकाशित होईल. त्याचं आता लेआउटचं काम सुरू झालेलं आहे, कारण गडबड करून चालणार नाही. जे जरा निगुतीने नीटनेटकेपणाने ते करावं लागेल. तर 3-1 वर्ष मी याच्यावरती काम करतो आहे, आणि माझा हेतू इतकाच आहे की आपण किती श्रीमंत आहोत हे आपल्याला कळावं. हाच याचा हेतू आहे. आपण खरोखरच आहोत श्रीमंत. तर जेव्हा हा प्रत्यक्षात उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही सर्वजण आनंद लुटण्यासाठी हा संग्रह तुम्ही घ्यालच. तर आणि तुम्ही आता इतक्या संख्येने इथे थांबलात याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. कार्टुनिस्ट कंबाईनचे संजय मिस्त्री, चारुहास पंडित या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि शेवटचं म्हणजे श्रीधर फडणीस त्यांचं चित्र ह्याच्यामध्ये नाही आहे. ते आहेत, चित्रांच्या ह्याच्यातून आहेत. आज आम्ही कार्यक्रम संपला तर घरी जाऊन त्यांना भेटणारच आहोत. त्यांना एक मानवंदना म्हणून की वेगळी स्टाईल आहे त्यांची. हे रेग्युलर स्टाईल नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फॅन्टसी आहेच, परंतु ज्याला काय क्युबिझम वगैरे अमुक तमुक कसं म्हणता बघणार. म्हणजे बॅकग्राऊंडचे कलर्स जे आहेत सगळे ते सगळे फिकट आहेत बघा. आणि सगळ्या चित्रात बॅकग्राऊंड सजेस्टिव्ह आहे. कुठे प्रसंग घडतो हे दाखवलं त्यांनी. आणि मेजर जेवढी आहेत तेवढी त्यांनी ती कॅरेक्टर हायलाईट केलेली आहेत. आणि पाठीमागची जी लोक आहेत ना, ते किती काम करत असतो व्यंगचित्रकार. ते म्हणजे तिकीट चेकर आहे पाठीमागे, तो येतोय हळूहळू. त्याच्यानंतर काही माणसं डुलक्या काढतायत, काही खिडकीतून बाहेरच बघते. बहुतेक नवीन दागिन्याची शोरूम सुरू झाली असेल, तिच्याकडे त्या बाईचं लक्ष गेलं असेल. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि जुनं असल्यामुळे त्या काळामध्ये काही लोक हॅट वगैरे अशी घालायची की आपण सुसंस्कृत सुशिक्षित आहोत हे दाखवण्याकरता ते हॅट घालायची.
नंतर मग लोकांनीच त्यांच्या टोप्या उडवायला सुरुवात केली आणि त्यांनी हॅट बंद केली मग. पण त्याच्यातून तो काळ कळतो, काळ साधारण 50-60 वर्षांपूर्वीचं असेल हे चित्र. हे जे चित्र आहे ना, मला नेहमी असं वाटत असतं की हे निव्वळ हसण्यासाठीचं नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये ती एक शीदनचा जो USP असतो फॅन्टसी, ते नाही आहे. ह्याच्यात मेसेज आहे. तो मेसेज हा आहे की संसाराची स्कूटर व्यवस्थित चालवायची असेल तर कितीही एकमेकांवरती संकट आली तरी दोघांनी म्हणजे स्कूटर पुढे नेली पाहिजे. किती अर्थ, आता माझा हात म्हणलं मी चालवणारच नाही असं नाही. तू थोडं काम तू कर, थोडं काम मी करतो, असा तो एक मोठा मेसेज त्यांच्या अनेक चित्रातून दिसतो. मला अजूनही वाटतं असाच एखादा स्पिनर असता तर आज भारताची जी अवस्था झालेली आहे इंग्लंडमध्ये तशी झाली नसती. हे जे चित्र आहे ना, हे मला आत्ता सध्या सगळीकडे जे काही सुरू आहे क्लायमेट चेंजच्या निमित्तानं की तुम्ही सगळ्या गोष्टी रिसायकल करा, ते ही रिसायकलमधलं पहिलं चित्र आहे. रिसायकलिंग कन्सेप्ट याच्या अगोदरचं पहिलं चित्र कुठं असेल तर हे आहे, रिसायकलिंग करा. भले तुम्ही स्वेटर काढून मफलर विणा, मफलर काढून कानटोपी बनवा, पण रिसायकल करा अँड रिड्यूस. आता फक्त तिथे मोबाईल येईल त्याच्याकडे, म्हणजे चिरकाल टिकणाऱ्या कन्सेप्ट्स आहेत या. याच्या सुद्धा चित्रकलेमध्ये जे काही त्यांनी क्युबिझमचा थोडासा वापर करून ना एक वेगळी मजा आणलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आत्ता माझ्याकडे नाही आहे पण मला वाटतं मोहिनीमध्ये हे जेव्हा आलं चित्र, त्याच्या आतल्या पानावर ह्याचा सिक्वेन्स आहे या चित्राचा. तो असा आहे की आता ती आई झोपलेली आहे आणि एक बारीक गोष्ट लक्षात घ्या, पहाटे आलाय तो दूधवाला, खिडकीतून पहाटेचा रंग दिसत आहेत. तो भर दुपारी 12 वाजता आलेला नाही आहे, तो पहाटे आलेला आहे. आणि मांजरानं दूध घेतल्यानंतर मांजर दूध घेऊन जात असताना मांजराचा क्रमांक 1चा आवडता प्राणी कुठला असेल तर तो उंदीर आहे. त्यामुळे ते दुसऱ्या चित्रामध्ये तो उंदीर दिसल्यानंतर ते भांड टाकून दूध सांडून ते मांजर त्या उंदराच्या मागे लागलेलं आहे. हे सिक्वेन्स आहे. म्हणजे थोडंसं टॉम अँड जेरीचं आपल्याला त्याच्यामध्ये भास होऊ शकतो, पण टॉम अँड जेरी निर्माण व्हायच्या अगोदरचं हे फडणवीसांनी हिची सुरुवात केलेली आहे. आणि ही जी बाई आहे ना, या बाईला खूप बरं वाटतं एक प्रकारे, वेळीच उडी मारली, कारण तिचा नवरा कॅप्टन आहे, पाठीमागे दिसतोय तो, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तो कॅप्टन आहे, ते कॅप्टनने वेळीच उडी मारली. काही प्रोटोकॉल तुम्हाला पाळावे लागतात. बहुतेक या पोलिसाची दुसरीची ट्रान्सफर झाली असेल असं मला वाटतं, आणि ती पण त्या बायकोनं तक्रार केल्यामुळे झाली असेल. असा काय तो पोलीस तो तुम्हाला पायाने हे करत होता असं म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्याची ट्रान्सफर नवऱ्याने केलेली. नाही तर एरवी त्याला इन्स्पेक्टरला एवढं काय वाटलं नसेल. बायकोनं तक्रार केली म्हटल्यानंतर त्याचं एकदम पुरुषार्थ जागा झाला असेल त्याचा. हे परफेक्ट आहे. म्हणजे पुण्या किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये सदोदित चालू शकेल, सदोदित लोकांना कळू शकेल अशा प्रकारची फॅन्टसी याच्यामध्ये आहे. कारण खाली जे काही कामं सुरू आहेत, म्हणजे आपला देश हा विकसनशील आहे याचं प्रत्यंतर ह्याच्यामध्ये येतं. सदैव कामं सुरूच असतात. एकूणच म्युझिक आणखीन याच्यावरती ना शिवदानी प्रचंड चित्र काढलेली आहेत. म्हणजे
एखाद्या कलेवरती प्रेम असल्यानंतरच आपण त्याच्यावरती व्यंगचित्र काढू शकतो ना. त्यामुळं शिदनचं संगीत या कलेवरती प्रेम असणारच. याच्यात त्याचा स्टेटस्कोपचा जो भाग आहे ना, तो मला खूप छान वाटला की तो शेपटीनेच त्याचं तपासतोय पोट. आणि मॉडर्न आर्टसारखं त्याला स्वरूप दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे कारण ते खाली ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं ग्राउंड रंगवलेली आहे ती किंवा ढग, तर त्याच्यातून ते जसं की चित्राची उभी केलेली आहे त्यांनी मांडणी एक प्रकारची. इकडचा रंग वेगळा, तिकडचा रंग वेगळा, हे असं सुचणं आणि ते आकर्षक ठेवणं. कारण किती वेळ तरी ही सगळी मुखपृष्ठावरची चित्र आहेत. त्या मुखपृष्ठ चांगलं असलंच पाहिजे, ते आकर्षक असलं पाहिजे, वाचकाला विकत घेता यावं असं प्रेरणा त्याला मिळाली पाहिजे, याच्यासाठी ते प्रयत्न आहेत. शिद फडणीस यांना पुन्हा एकदा 100व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. आणि माझा हा कार्यक्रम आपण रसिकतेने आणि मन लावून ऐकलात याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुस्तक आल्यानंतर आपल्याला कळेलच हे पुस्तक नाही, ते ग्रंथ आहे. आणि कारण तो ग्रंथाली काढतोय म्हणून असं ते आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि पुढच्या दोन्ही दिवशी आपण या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहा ही माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रसन्न रेषा मिश्किल रेषा शिदंच्याच रेषा